नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मुंबईमध्ये जे मराठा आंदोलन सुरू आहे यामुळे मुंबईची तुंबई झालेली आहे। जिकडे बघाव तिकडे मराठा आंदोलक आहे आणि आझाद मैदानावरती 5,000 लोकांना कोर्टाने सशर्त परवानगी दिलेली आहे आंदोलनाला। आणि हे 5,000 नव्हे तर त्याच ठिकाणी 10,000 लोक झालेले आहेत आणि मुंबईच्या इतरत्र ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये लाखो मराठा बांधव जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून वेगवेगळे हातकंडे आपण पाहिलेले आहेत। कोणत्या पोलिसांच्या बॅरिकेडवर बसून फिरतय, तर कोण रेल्वे स्टेशन वरती, म्हणजे असं या कारणामुळे कोर्ट देखील संतप्त झालंय आणि कोर्टाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवण्याचं ठरवलंय की काय, असं एकंदरीत चित्र दिसतंय। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाने उग्र स्वरूप घेतलंय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय। महाराष्ट्रातून लाखो मराठे हे मुंबईच्या दिशेने गेलेले आहेत। तसंच अजून काय मराठे मुंबईला चाललेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी 27 तारखेपासून मुंबईला प्रवास सुरू केला, ते 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषणाला सुरुवात केली, आंदोलनाला सुरुवात केली। या ठिकाणी आंदोलन, मुंबईमध्ये आंदोलक येऊ नये म्हणून गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्यावेळी कोर्टानं असं सांगितलं होतं की या आंदोलकांना खारघर किंवा पनवेल अशा त्या पट्ट्यामध्ये कुठेतरी जागा द्या आणि तिथं त्यांचं आंदोलन होऊ द्या असं सांगितलं होतं। परंतु राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना काही अटी शर्तीसह आंदोलनाला परवानगी दिली। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी हमीपत्र देखील दिलं पोलिसांना की आम्ही शांततामय आंदोलन करू आणि तसंच काहीसं आंदोलन मुंबईमध्ये म्हणजे परवानगी देण्यात आली, जी 5,000 लोकांना मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली। परंतु त्याचं झालं उलटच। आंदोलनाच्या आदल्या दिवशीच या ठिकाणी 6-7 हजार लोक ते जागा पकडून आंदोलन स्थळी बसले। मनोज जरांगे पाटील आल्यानंतर पुन्हा अजून जास्त गर्दी झाली, म्हणजे 10,000 लोक हे त्या आंदोलन स्थळी आलेले आपल्याला दिसत आहेत। आणि यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ जे 29 तारखेला आंदोलनाच्या दिवशी, आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लाखो मराठे हे मुंबईमध्ये दाखल झाले। मुंबईच्या जिकडं तिकडं बघाव तिकडं मराठा आंदोलकच आपल्याला दिसत आहेत। आता हे आंदोलक काही शांत देखील राहणार आता जरांगे पाटील यांनी या लोकांना शांततेचं आवाहन केलं की बाबा, मी आरक्षणासाठी इथं उपोषणाला बसलोय, तुमच्यासाठी मी मरायला तयार आहे, आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही असं देखील सांगितलं। परंतु हे आंदोलक काय थांबायचं नाव घेणार। हे आंदोलक, काही आंदोलक बघा पोलिसांचं जे बॅरिकेड असतं त्याच्यावरती बसून गाड्या चालवत आहेत, तर काही आंदोलक बघा रेल्वे स्टेशन, म्हणजे पोलिसांचं जे बॅरिकेड केलेलं असतं या ठिकाणी देखील आंदोलकांनी गोंधळ केलेला आहे। अख्ख्या मुंबईमध्ये आंदोलकांकडून गोंधळ सुरू आहे असं चित्र हे मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। आता या सर्व परिस्थितीला जबाबदार देखील गृह विभागच आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जे मराठे मुंबईमध्ये आले आणि त्या मराठ्यांना शांततामय आंदोलन करू देणं हे पोलिसांची देखील जबाबदारी आहे। आता त्यानंतर बघा, काही मराठे हे लेझिम खेळताना आपल्याला दिसतात, तर खो खो खेळताना दिसतात, कबड्डी खेळताना दिसतात, म्हणजे क्रिकेट खेळताना दिसतात। या सगळ्या मराठा आंदोलकांनी रस्त्यावरती खेळाचा डाव मांडलेला आहे। त्यातच बघा, काही जण काल रेल्वे स्टेशन वरती उतरले आणि रेल्वे अडवल्या। मुंबई मधली जी रेल्वेची जी वाहतूक आहे ही सगळी मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाली आणि मुंबईची रेल्वे सेवा ही पूर्णतः ठप्प झाली होती। आता हे सगळं असताना बघा, काल गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की जे राज्य सरकारने नियम अटी घालून दिलेले आहेत, कोर्टाने जे सांगितलेलं आहे त्याच नियम पायदळी तुडवले जात आहेत आणि आंदोलनकर्ते मनमानी पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे। आणि मुंबईमध्ये
घाणीचं साम्राज्य साठलेलं आहे. तसंच आंदोलनकर्ते जे आहेत ते जाणीवपूर्वक आंदोलनाला बदनाम करतायत, नियम अटी मोडून टाकतायत, असं देखील काल आशियाची काल याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली. आता हायकोर्टात दाखल केल्यानंतर महाराष्ट्र सरकारचे जे वकील महाभियोक्ता म्हणून त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की जे नियम अटी घालून दिल्या होत्या त्याचं पालन केलं जात नाही, त्याचं उल्लंघन केलं जातंय. त्यावरती हायकोर्टाने देखील आपलं मत मांडलं की जर नियम अटींचं पालन होत नाही तर तुम्ही काय करताय, तुमच्या हातामध्ये सरकार आहे, तुम्ही आतापर्यंत कारवाई का केली नाही, त्यांना नोटीस इश्यू का केलं नाही की तुम्ही बाबा नियम अटीचं पालन करत नाही, त्याच्यामुळं तुमचं आंदोलनाला पुढील परवानगी देण्यात येणार नाही, असं तुम्ही नोटीस का दिलं नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई का केली नाही आतापर्यंत, असं हायकोर्टाने झापलं महाराष्ट्र सरकारच्या वकिलाला, महाराष्ट्र सरकारला. आता त्यानंतर सदावर्ते यांनी अनेक मागण्या केल्या की हे आंदोलन बेकायदेशीर आहे, मुंबईला वेठीस धरलं जातंय, मुंबईमधल्या माणसांची हेळसांड होते आणि ती वास्तविक पाहता होते देखील. कसं आता ते आपण काही उदाहरणं देखील पाहिलेली आहेत, काही रिक्षावाल्यांची बघितलेले आहेत. एक ते पत्रकारांचा विनयभंग केला, महिला पत्रकाराचा, तसंच कलाकाराचा विनयभंग करण्यात आला, कलाकाराचा. जे बाहेरचे जे नागरिक आलेले आहेत फिरायला त्यांना देखील कशा पद्धतीनं एक मराठा लाख मराठा म्हणायला लावलं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि अशा कारणामुळंच हे आंदोलन बेकायदेशीर आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेत म्हटलेलं आहे. तसंच त्यांनी अजून बरंचसं काय म्हटलेलं आहे, पण तरी देखील त्याच्यावरती हायकोर्टाने सविस्तर अशी टिप्पणी केली आणि या आंदोलनावरती कारवाई करण्याचे देखील आदेश हे राज्य सरकारला दिलेले आहेत. आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त जे काय आंदोलन सुरू आहे, धांगडधिंगा सुरू आहे, याला वेळेत लगाम घाला, तात्काळ लगाम घाला, या अशा कार्यकर्त्यांवरती कारवाई करा, असं स्पष्ट कोर्टानं मत नोंदवलेलं आहे. आता याबाबत मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी देखील सूचक काल प्रतिक्रिया दिली की मराठा म्हणजे आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त जिथं इतर लोक थांबलेले आहेत, आंदोलन करतायत, त्यांनी जर पुन्हा असं काय केलं तर त्यांच्यावरती मात्र कारवाईचा बडगा उगारला जाईल असं देखील सांगण्यात येतंय. आणि मराठा समाजाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असं देखील म्हटलं. काल त्यावरती पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली की अशा ज्या गोष्टी काही चुकीच्या ज्या घडतायत ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि याला आम्ही थारा देत नाही. आंदोलनकर्त्यांनी जर शांततामय आंदोलन केलं तर ठीक, नाही केलं तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, असं देखील गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेचा आधार घेऊन कोर्टानं सरकारला आदेश दिले. आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल असंच सांगितलंय की जर आंदोलन शांततामय जर नाही झालं तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू, असं देखील सांगितलेलं आहे. आता बघू आता पुढे काय होतंय, सरकार कारवाई करतंय का मराठ्यांचा अजून रोष म्हणजे वाढवून नको घ्यायला म्हणून शांत राहतंय. आता त्यातच जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आंदोलन केलेलं आहे, येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्हाला आरक्षण द्या अन्यथा 5 कोटी मराठे हे मुंबईमध्ये येतील असं देखील सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामुळे देखील आता वेगळाच प्रश्न निर्माण झालेला आहे, सरकार दचकलेला आहे. जर हे 4 आणि 5 कोटी जर मराठे मुंबईमध्ये आले तर मुंबईचं काय होईल असं देखील आता म्हटलं गेलेलं आहे. परंतु आज एवढंच की मराठा आंदोलन हे बेकायदेशीर ठरवण्यामध्ये कोर्टाने देखील मोठा सहभाग घेतलेला आहे आणि गुणरत्न सदावर्ते याच्या याचिकेवरती हे आंदोलन कसं बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचं काम सरकारकडून सध्या सातत्यानं सुरू आहे असंच म्हणावं लागेल. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.